तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स चॅनलवरती. तर राज्यामध्ये 15 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीनची खरेदी ही सुरू आहे आणि सोयाबीनची खरेदी करताना शेतकऱ्यांना सोयाबीन ओलावा निकष दर जो आहे त्याची टक्केवारी 12% अशी जी आहे ती लावली जाते आणि त्याच्यामुळे काय होती की 12च्या आत टक्केवारी भरल्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन जी आहे ती विक्री करावी लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान होतं. पण आता अशा काही प्रकारची अधिसूचना काढण्यात आलेली आहे की या सोयाबीनचा ओलावा दर जो आहे, ओलावा टक्केवारी जी आहे 12% आता 15% करण्यावर ही अधिसूचना जी आहे ती निघालेली आहे. आणि आता याबाबतची अधिसूचना ही आपल्याकडे आलेली आहे आणि आता आपण पाहूया की या अधिसूचनेमध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि या टक्केवारीमध्ये म्हणजेच ओलावा दर या टक्केवारीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो आहे तो खूप मोठा फायदा होणार आहे. कारण आता जो हमी भाव मिळणार आहे त्याच हमी भावामध्ये शेतकरी जे आहेत ती त्यांची सोयाबीन जी आहे ती विक्री करू शकतात आणि चांगल्या दराचा भाव जो आहे तो देखील मिळवू शकतात. तर आता आपण पाहूया या अधिसूचनेबद्दल काय माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे कृषी विभाग, शेतकरी मंत्रालय याचं अधिसूचनाचं हे पत्रक आपल्याकडे आलेले आहे. हे पत्रक कृषी भवन नवी दिल्ली याच्यामधून 15 नोव्हेंबर 2024 रोजी जे आहे ते लॉन्च झालेलं आहे. तर विषय तुम्ही पाहू शकता खरीप 2024-25 दरम्यान सोयाबीनची खरेदी 12% वरून 15% ओलावा शोषण दरम्यान करण्याबाबत. तर याविषयीची माहिती याच्यात दिलेली आहे, की कशा प्रकारचे जे टक्केवारीमध्ये वाढ जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वर नमूद केलेल्या विषयाच्या संदर्भात देण्यात आणि प्राप्त झालेल्या प्रतिनिधित्वाच्या आधारे असे म्हणण्याचे निर्देशित केले गेले आहे, की सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीसह निर्णय घेण्यात आले आहे, की सोयाबीनमधील ओलावा सामग्रीला 15% परवानगी देण्यास या विभागाला कोणताही आक्षेप नाही. म्हणजेच आता सोयाबीन ओलावा दर निकष जो आहे तो 12%हून 15% करण्याबाबत या विभागाचा कसलाही आक्षेप नसून यास मान्यता जी आहे ती देण्यात येत आहे आणि आतापासून जी सोयाबीनची ओलावा निकष टक्केवारी जी आहे ती 12%हून 15% करण्यात आलेली आहे. अशा काही प्रकारची अधिसूचनाही याच्यामध्ये आलेली आहे. तर अशा काही प्रकारची महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आलेली आहे. तर ही अधिसूचना जी आहे ती या दिनांकापासून लागू करण्यात आलेली आहे. तर अशाच विषयीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.